सो असं हे गुगल ॲडसेन्स आणि याची खरंच खूप वाट बघितलेली आहे. तुम्हा सगळ्यांचं खरंच खूप खूप आभार व्यक्त करणार हा व्हिडिओ आहे. आपलं यूट्यूबचं चॅनल जे आहे ना ते मॉनिटाईज झालेलं आहे आणि मॉनिटाईज झालं आहे ते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले, तुम्ही व्हिडिओला लाईक केलं किंवा व्हिडिओला तुम्ही कोणासोबत शेअर केलं असेल. सो चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि ते पूर्णपणे तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. सो तुम्हा सगळ्यांचं आभार व्यक्त करण्यासाठी हा आजचा व्हिडिओ होणार आहे आणि माझी यूट्यूबची जर्नी कशी होती किंवा मला माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला किती टाईम लागला किंवा काय काय अडचणी आल्या, मी कसे कसे व्हिडिओ बनवले, हेच मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. पहिलं तर तुम्हा सगळ्यांचं मनापासून खरंच खूप आभारी आहे. तुम्ही म्हणजे प्रत्येक एका एका पर्सनने, एका एका व्यक्तीने, ज्यांनी पण माझं चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, ज्यांनी पण माझे व्हिडिओ बघितलेले आहेत, त्यांच्यामुळेच आज हे शक्य झालेलं आहे की आपलं 4000 तासाचा जो वॉच टाईम असतो तो आणि 1000 सबस्क्रायबर तसे तर आता 5000च्या आसपास होत आलेले आहे चॅनलवरती. पण चॅनलचं जे वॉच टाईम असतं ना 4000 तासाचं, ते कंप्लीट व्हायला बराच टाईम गेला. मी 2022मध्ये चॅनल चालू केला होता आणि कंप्लीट 1.5 वर्ष गेलं मला चॅनल मॉनिटाईज व्हायला. जो सबस्क्रायबरचा टप्पा होता ना, म्हणजे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे, तो माझा लवकरच होऊन गेला होता. सुरुवातीला तर मी म्हणजे शॉर्ट व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करत होते. यूट्यूबबद्दल तशी थोडीफार माहिती होती, म्हणजे मला माझी एक मोठी बहीण आहे जी खूप चांगली यूट्यूबर आहे. त्याच्यामुळे तिच्याकडून मला वेळोवेळी टिप्स आणि छान छान अशा म्हणजे प्रत्येक कुठं पण अडलं की तिच्याकडून मला समजत गेलं. त्याच्यामुळे यूट्यूबबद्दल काही माहिती नव्हतं असं मी बोलेल नाही किंवा एखादी गोष्ट जरी मला माहीत नसली तरी ती माझ्यात जी जिज्ञासा आहे ना की जाणून घ्यायची. सो मी ते कुठून ना कुठून शोधून म्हणजे प्रत्येक गोष्ट मी जाणून घेतली. मग ती टेक्निकली असेल किंवा नाही का व्हिडिओ एडिट कसे करायचे किंवा अपलोड कसे करायचे, शूट कसे करायचे, अशा ज्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात, जे बोलायला खूप छोट्या वाटतात, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात करायला जाता ना, व्हिडिओ एडिट करायला जाता, तर तुम्हाला त्या गॅलरीमधून त्या ॲपमध्ये कसं हे करायचं, त्या छोट्या-छोट्या गोष्टी सुरुवातीला तुमच्यासाठी नवीन असतात. थोडा टाईम गेल्यानंतर ऑफकोर्स तुम्ही त्याच्यात चांगलं करू शकता. पण सुरुवातीला सगळ्याच गोष्टी अवघड असतात. त्याच्यामुळे मला सुरुवातीला सगळ्याच गोष्टी खरंच खूप जास्त अवघड गेल्या. व्हिडिओ एडिट करणं असू दे, व्हिडिओ अपलोड करणं असू दे. तसं तर चॅनलची सुरुवात म्हणजे मी चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ बनवायला चालू केली. तेव्हा शॉर्ट नुकतंच म्हणजे नवीन फीचर आलं होतं यूट्यूबमध्ये, जेव्हा TikTok बंद झालं. मग यूट्यूबवरती आणि Instagramवरती रील आणि शॉर्ट असं ऑप्शन आलं होतं. सुरुवात तर मी हेअरस्टाईलचे शॉर्ट बनवण्यापासून केलं होतं. पण त्याच्यात काय झालं, की मला एक पण माझा शॉर्ट व्हायरल झाला नाही. म्हणजे 10 मिलियनचा तुमचा जो टप्पा होता ना, 1000 सबस्क्रायबर माझे लवकरच झाले. म्हणजे 4-5 महिन्यातच माझे सबस्क्रायबरचा एक टप्पा कंप्लीट झाला होता. पण पुढचे जे 4000 तास वॉच टाईम किंवा शॉर्ट्सचे जे व्ह्यू आहेत ना, ते तुम्हाला 3 महिन्यामध्ये 10 मिलियन पाहिजे होते. ते माझ्या चॅनलवरती झालंच नाही. मग असं हे कर, ते कर, बरोच मी ट्रायल अँड फेल असं करत म्हणजे खूप सारे व्हिडिओ बघितले. तुम्ही माझ्या चॅनलवरती सुद्धा बनवू शकता. मी ब्लॉग टाकलेले आहेत, मी हेअरस्टाईलचे शॉर्ट टाकलेले आहेत, मी मेकअपचे शॉर्ट टाकलेले आहेत. त्याचबरोबर मी भरपूर काय-काय टाकले आहे. स्किन केअरचे व्हिडिओ आहेत, हेअर केअरचे व्हिडिओ आहेत. त्याच्यानंतर आत्ता रिसेंटली मी टिप्सचे वगैरे किंवा नाही का असे व्हिडिओसुद्धा बनवायला लागलेले आहे. सो असं मी एक-एक गोष्ट म्हणजे जी आवड होती ना, तसं तर मेकअप, फॅशनच्या रिलेटेड म्हणजे थोडीशी मुलींना कसं आवड नाही म्हणता येणार, पण त्या मुलींमध्ये त्या गोष्टी असतातच असंच मी तर म्हणेन. सो त्या गोष्टीच मी पण केल्या आणि अजून पण करतच आहे. म्हणजे मेकअपचे वगैरे व्हिडिओ मला खरंच बनवायला आवडतात आणि म्हणजे असं मला वाटलं नाही, की आता व्हिडिओला व्ह्यू येत नाही आहेत किंवा कारण की 1.5-2 वर्षाचा टाईम म्हणजे आत्ता माझं चॅनल ह्या ऑगस्टमध्ये कंप्लीट 2 वर्ष होत आहेत आणि आत्ताशी माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट न भेटता कंटिन्यू तुम्ही 2 वर्षासाठी एखादी गोष्ट करताय ना, ती सुद्धा खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि ती तुम्ही तुमची आवड आहे म्हणूनच करू शकता किंवा नाही का तुम्हाला त्या गोष्टीमध्ये काहीतरी दिसत आहे किंवा ते तुम्हाला करायचं आहे म्हणूनच करत आहे. तर कोणीच म्हणजे विदाऊट गेट पेड म्हणजे तुम्हाला पैसे भेटत नाही आहेत, पण तुम्ही ती गोष्ट तरी पण करत आहात सातत्याने. हे सुद्धा खूप मोठं आहे आणि मी ते केलेलं आहे मागचे कंप्लीट 2 वर्ष. आता भरपूर वेळा वाटतं, की यार किती मी व्हिडिओ बनवत आहे किंवा किती म्हणजे पण व्हिडिओला व्ह्यूज येत नाही आहेत किंवा डिसअपॉइंटमेंट येतं, डिमोटिवेटेड होतं. पण
सातत्याने करत राहिले मी आणि करत गेले. कधी नडलं-अडलं तर ऑफकोर्स बहिणीला फोन केला, की नाही का असंच होत आहे, व्हिडिओला व्ह्यू येत नाही आहेत किंवा असं बरंच काही-काही तिच्याशी डिस्कशन केलं. कधी एकट्यात बसून रडलं पण, की नाही का. भरपूर वेळा तर असं पण झालं आहे व्हिडिओ शूट वगैरे केलं आणि एडिटिंगच्या वगैरे अगोदरच डिलीट झालं फोन क्लीन करण्याच्या नादात किंवा फोनमध्ये खूप जास्त असे व्हिडिओज होत आहेत त्याच्यामुळे परत डबलसुद्धा व्हिडिओज वगैरे नाही का परत ते शूट करणं परत आणि हे खरंच बोलायला खूप सोपं वाटतं किंवा जे तुम्ही समोर व्हिडिओ बघत आहात ना, तुम्हाला तेवढंच फक्त फ्रेममध्ये दिसत असतं की मी बोलत आहे. पण त्याच्या पाठीमागे भरपूर गोष्टी असतात. जसं की आता हे जे की असं हे एवढं क्लीन नसतं किंवा हे सगळं लावायला लागतं सेटअप, हे रूम अस्तव्यस्त पडलेली असती. ट्रायपॉड वगैरे मी घेतला नंतर. पहिलं तर म्हणजे नाही का स्टूलवरती वगैरे फोन ठेवणं, पाठीमागे एखादा डब्बा ठेवणं, त्याच्यासमोर फोन ठेवणं, अशासुद्धा मी हेअरस्टाईल वगैरे बनवलेल्या आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठलीच गोष्ट सोपी नसते. पण आवड असेल तर तुम्ही ती गोष्ट करत राहता. त्याच्यामुळे फायनली चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि ते सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. सो आता चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरचं पण म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असतात. जसं की पहिले $10 झाल्यानंतर तुम्हाला एक पिन येतो. त्याच्यानंतर तुमचं Google AdSenseचं अकाउंट क्रिएट होतं. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात. तुम्हाला तुमचे आयडी प्रूफ वगैरे तुमचे सगळे व्हेरिफिकेशन होतं. म्हणजे ॲड्रेसचं व्हेरिफिकेशन होतं. तुमचं आयडी प्रूफ वगैरे घेतले जातात. तुमचे बँक डिटेल घेतले जातात. सो सो असं हे Google AdSense आणि याची खरंच खूप वाट बघितलेली आहे. याच्यामध्ये तुमचा पिन असतो, जो की मी तुम्हाला दाखवू नाही शकत. याच्या पाठीमागे तुमचा ॲड्रेस वगैरे असतो आणि हे असं हे एन्व्हलप तुम्हाला भेटतं. तुम्हाला माहिती नाही आहे याची मी किती वाट बघितलेली आहे. म्हणजे ॲड्रेस फिल करण्यापासून हे म्हणजे माझ्याकडून काही चुकत तर नाही आहे ना किंवा माझ्याकडून एखादी स्टेप चुकली तर माझं Google AdSenseचं पिनच येणार नाही आणि पिन नाही आलं तर तुमच्या अकाउंटला म्हणजे पैसे जमा होऊन पण तुम्ही त्याला विड्रॉल करू शकत नाही. त्याच्यामुळं ही खरंच खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि प्रत्येक यूट्यूबरचं हे स्वप्न असतं की मला Googleचा पिन येईल, माझं एक अकाउंट क्रिएट होईल आणि ज्याच्यात की तुम्ही तुमचे पैसे जमा झालेले बघाल किंवा डॉलर जे जमा होतात ना ते बघू शकाल. आता इथून पुढे ना म्हणजे $10 जमा झाल्यानंतर तुम्हाला Google AdSenseचा पिन येतो. म्हणजे तेवढा तो टप्पा तुम्हाला पार पडायला लागतो आणि पहिलं पेमेंट व्हायला तुम्हाला $100 कंप्लीट व्हायला लागतात. त्याच्यानंतरच तुमचं पहिलं पेमेंट होतं. सो असा हा YouTubeचा क्रायटेरिया होता आणि आता आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे. आपल्याला Google AdSenseचा पिनसुद्धा भेटलेला आहे आणि सगळं तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे. ऑफकोर्स याच्यामध्ये माझी थोडीफार मेहनत आहे आणि तुमचं खूप सारं प्रेम आहे. त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांचं खरंच मनापासून पुन्हा एकदा मी खूप खूप आभारी आहे आणि असंच पुढे पण व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओवरती खूप खूप प्रेम करा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करत असता. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करू शकता.